नाशिकमधल्या एकलहरे औष्णिक विद्युत निर्मिती केंद्राला पावसाचा फटका बसतोय। मध्यरात्री झालेल्या पावसामुळे महापारेषणचा पॉवर ट्रान्सफॉर्मर फुटलाय आणि ट्रान्सफॉर्मर फुटून 70 ते 80 गावांचा विद्युत पुरवठा खंडित झालाय। अधिक माहिती देण्यासाठी मुकुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। मुकुल, विद्युत पुरवठ्यावरती कसा परिणाम पाहायला मिळतोय पावसाचा? ज्ञानदा, रात्रीपासून काही गावांमधला विद्युत पुरवठा हा खंडित झालेला होता। सकाळपासून नाशिक शहरामधले काही भाग होते तिथला देखील विद्युत पुरवठा हा खंडित झालेला आहे आणि याची ज्यावेळेस तिथल्या नागरिकांनी माहिती घेण्याचा प्रयत्न केला तर त्यावेळेस नाशिकच्या औष्णिक विद्युत केंद्रातील 132 केव्ही सबस्टेशन मधले 2 ट्रान्सफॉर्मर मध्ये तांत्रिक बिघाड झाला, ते जळाल्याची माहिती मिळालेली आहे आणि त्यामुळे नाशिक 1 आणि नाशिक 2 अशासह 8 सबस्टेशन अंतर्गत येणाऱ्या गावांचा, ते जवळपास 70 ते 80 गावं येतात, या सर्व गावांचा विद्युत पुरवठा सध्या तरी खंडित झालेला आहे। आता तो विद्युत पुरवठा पुन्हा सुरळीत करण्यासाठी आणि इतर सबस्टेशनवरनं विद्युत प्रवाह जोडण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे। आज येत्या पुढील 2 ते 3 तासांमध्ये हे काम सुरळीत पूर्ण होईल आणि परत पुन्हा एकदा विद्युत पुरवठा हा सुरळीत होईल अशी माहिती मिळत आहे। धन्यवाद मुकुल या सगळ्या माहितीबद्दल। तर एकलहरे औष्णिक विद्युत निर्मिती केंद्राला पावसाचा फटका बसलेला आहे। जवळपास 70 ते 80 गावांचा विद्युत पुरवठा खंडित झालाय, कारण एकलहरे विद्युत केंद्रामध्ये महापारेषणचा पॉवर ट्रान्सफॉर्मर फुटलेला आहे। जोरदार पावसामुळे हा फटका बसलाय। लवकरात लवकर विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न असेल, पण सध्या ट्रान्सफॉर्मर फुटल्यानं 70 ते 80 गावांमध्ये वीज नाहीये। नाशिक आणि परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास जोरदार पाऊस पडला आणि त्याचाच फटका बसलेला आहे एकलहरे औष्णिक विद्युत निर्मिती केंद्राला। या विद्युत केंद्रातला ट्रान्सफॉर्मर फुटलेला आहे आणि ट्रान्सफॉर्मर फुटून 70 ते 80 गावांचा वीज पुरवठा खंडित झालाय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।